बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. त्या चालवणं शक्य होणार नाही. सभापतीमध्ये जे विषय झाले त्यात मी सांगणार नाही, परंतु काही मंत्री महोदय इथं नगरविकास खातं अत्यंत सक्षमपणे सांभाळतात. त्यामुळं मी काही सूचना त्यांच्या माध्यमातून सरकारला करू इच्छितो ज्या राज्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरतील. आज सभापती महोदय काय होते, बांधकाम परवानग्या घेतल्यानंतर ओसी आणि ऑक्युपेशन सर्टिफिकेट आणि कम्प्लिशन सर्टिफिकेट मिळालं तरी प्रॉपर्टी टॅक्स लागत नाही. तो गेल्यानंतर सर्वे महापालिकेचा केल्यानंतर एखादा राहिला असेल आणि मग आपण ॲम्नेस्टी स्कीम महापालिका काढतात की तुमचा मागचा प्रॉपर्टी टॅक्स बरा आम्ही एवढी सवलत देत. आज महापालिका स्तरावर नगरपालिका स्तरावर किमान लाखो प्रॉपर्टी असतील ज्यांना प्रॉपर्टी टॅक्स लावला गेलेला नाही आहे. माझी त्यातली एक तांत्रिक सूचना आहे जी कायदेशीर बाब तपासली पाहिजे की आपल्या UDCPR मध्ये काय बदल करता येईल का की ओसी आणि कम्प्लिशन सर्टिफिकेट देतानाच सायमल्टेनियसली घर फाळा लागला पाहिजे. प्रॉपर्टी टॅक्स सायमल्टेनियस नाही, कारण की ज्यावेळी आपण ऑक्युपेशन सर्टिफिकेट आणि कम्प्लिशन सर्टिफिकेट देतो त्यावेळी सगळी कागदपत्र पूर्ण असतात. साधारणपणे सगळ्या गोष्टी त्यानं परवानगी घेतलेली असती म्हणून आपण त्याला ओसी देतो आणि ऑक्युपेशन सर्टिफिकेट देतो. तर त्याच वेळी घरफाळा जर लावला तर हे प्रॉब्लेम ॲम्नेस्टी स्कीम आणणं आणि ह्या सगळ्या गोष्टी राज्यातल्या संपतील आणि त्या महापालिका नगरपालिका आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील. कायद्यात बदल करावा लागेल.